नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज शिंदे ठाकूर कथोरे गटाची ठाणे पालघर जिल्हा बँकेवर पुन्हा सत्ता. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा कपिल पाटील यांना धक्का, या आशयाची बातमी सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी आली. त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या TPDC पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत बँकेवरील सत्ता कायम राखली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, आमदार किसन कथोरे आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवारचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने 21 पैकी 16 जागा मिळवून बहुमत मिळवलेले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलने केवळ 5 उमेदवार विजयी झालेले आहेत. 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. परिवर्तन पॅनलचे सर्व भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे बिनविरोध निवडून आले. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही परिवर्तन पॅनलचा प्रचार करत काही बैठका घेतल्या होत्या. परंतु परिवर्तन पॅनलकडून विजयी झालेले विक्रमगडचे निलेश सांबरे हे शिंदे सेनेशी संबंधित असल्याने ते सहकार आघाडीत सहभागी होणार आहेत. मात्र आमच्याकडे आधीच 16 संचालकांचे बहुमत असल्याने बँकेचे माजी संचालक सुभाष पवार यांनी सांगितले. महिला प्रतिनिधी मतदारसंघातील मतमोजणीनंतर परिवर्तनच्या दीपाली पाटील यांनी फेरमोजणीची मागणी केली. पुनर्मोजणीनंतरही सहकारच्या स्मिता गोविंदे विजयी झालेले आहेत. सहकार पॅनलचे कोण विजयी झालेत बघा. बिनविरोध जयेश पाटील, अमित घोडा, अरुण पाटील, सुनील भुसारा, सौरभ पवार, रड्या काकडे, मनीष पाटील, भाग्यश्री भोई. तर तसेच विजयी जे आहेत निवडणुकीमध्ये विशाल कुराडे, संभाजी जगताप, नीता कांबळे, स्मिता गोडविंदे, बळीराम जाधव, स्वप्नील मुंबईकर, निवृत्ती घोसले, प्रकाश वरपुते. आणि परिवर्तनतर्फे आहेत बिनविरोध निवडून आलेले कपिल पाटील, निलेश सांबरे, आकाश पाटील आणि विजयी झालेल्या ज्योती पटेकर आणि अनिल गावडे. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण स्थान नसते. या बँकेतही पक्षाचा विषय कधीच नव्हता. निवडून आलेले 5 संचालक विरोधी गटाचे असले तरी शत्रू नाहीत. सितीश ठाकूर, बहुजन विकास आघाडी यांचा संबंध आहे. तर खासदार शिंदे काय म्हणतात बघा. पैशामुळे पदतार विकत गेले नाहीत. खासदार शिंदे ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनलला मतदारांनी घवघवीत यश दिले. महिला, शेतकरी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी बँक काम करत आहे. बँकेच्या चांगल्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवल्याने पुन्हा संधी दिली. काही लोक बाहेर येऊनही घराघरात प्रचार करत होते. मात्र कोण कोणावर प्रभाव टाकत होते यापेक्षा कोण कोणत्या संपर्कात होते हे या निवडणुकीत स्पष्ट झाले. पैशामुळे मतदार विकले गेले नाहीत. आमदार किसन कथोरे भाजपासोबतच आहे. वसईतील एक गट्टा मतदारांनी परंपरा यंदा कायम राखली अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे. आणि दुसरीकडे जे राज्याचे BJPचे प्रमुख आहेत चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की एकूण भारतीय जनता पार्टीचे 8 आणि शिंदे शिवसेना गटाचे 5 एकूण 13 उमेदवार निवडून आलेले आहेत. परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल हे एकच दृष्टिकोनातनं सर्व पक्षाची लोक या पॅनलमध्ये त्या पॅनलमध्ये उभे होते आणि त्याच्यातनं असे भारतीय जनता पार्टीचे 8 आणि 5 हे शिंदे सेनेचे आलेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडीच वर्ष बँकेमध्ये सत्ता भोगणार आहेत. काही जरी असलं तरी आम्ही बहुजन विकास आघाडीला सत्तेतून बाहेर काढलं असं त्यांचं एकंदर एका
मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. याहून एकंदर असं चित्र आहे की TDC बँक आहे, 14,000 करोड रुपयाचा यामध्ये व्यवहार होतो आहे. तशी म्हटली तर TDC बँक ही फक्त शेतकऱ्यांची बँक आहे, इथल्या भूमिपुत्रांची बँक आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून येथील भूमिपुत्र लोकांना बाजूला सारून काही लोक निर्णय घेतात असं कपिल पाटील यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून काही उमेदवार उभे केले. परंतु कपिल पाटलांना जिल्ह्यातनं महत्त्व द्यायचं नाही असा काही प्रकार काही लोक करतायत असं एकूण चित्र झालेलं आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी कपिल पाटलांवर विश्वास ठेवलेला आहे आणि बँकेचे अध्यक्ष किंवा सर्वदैव त्यांनाच करायचं ही त्यांची भूमिका आहे. आणि त्या दृष्टीनं परिवर्तन पॅनलने उमेदवार उभे केले. परंतु कपिल पाटलांना विरोध करणारा जे काही इतर बलाढ्य नेते होते त्यांनी या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न काही सफल होऊ दिला नाही. कपिल पाटलांनी एकाकी झुंज दिली आणि बँकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावा ही त्यांची भूमिका आणि त्याला कुठेतरी छेद दिलेला आहे. असं जरी असलं तरी रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीचे 8 आणि शिंदे सेनेचे 5 असं 13 बहुमत जर असलं तर काही दिवसात बँकेवर मग भारतीय जनता पार्टीचा पहिला 2.5 वर्ष अध्यक्ष बनतो, उपाध्यक्ष 2.5 वर्ष सेनेचा बनतो किंवा शिंदे सेनेचा पहिला 2.5 वर्ष अध्यक्ष बनतो आणि उपाध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसतो का हे महत्त्वाचं आहे. आता जे काही आगामी 2029ची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं या ठिकाणी रणनीती घडते काय. कपिल पाटलांना 2029चं भिवंडी लोकसभेचं जर तिकीट द्यायचं असेल किंवा ठाणे लोकसभेचं तिकीट द्यायचं असेल तर कपिल पाटलांना भक्कम आधार पक्षाने देणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हे कपिल पाटील यांना पाठिंबा देतील असं चित्र आहे. शिंदे सेना, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे. देवेंद्र फडणवीस यांची सत्ता घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील आहे आणि देवेंद्र फडणवीस या सर्व गोष्टीला कसं शह देतील हे महत्त्वाचं आहे. आगामी 29च्या निवडणुकीच्या दृष्टीनं ठाणा जिल्हा बँक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि आगामी 29 शिंदे सेनेची भारतीय जनता पार्टीची युती होईल का हे देखील सांगता येत नाही. 100% भाजप आयाने आहे. 29ची निवडणूक जर भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढवत असेल तर त्यांना उमेदवारीच्या दृष्टीनं कपिल पाटील हे खंबीर भारतीय जनता पार्टीच्या समोर उभे राहू शकतात, त्यांच्या पाठीशी उभे राहू शकतात आणि भारतीय जनता पार्टी ही जिल्ह्यामध्ये अग्रेसर करण्याचा कपिल पाटलांचा धोरण आहे. मग त्याला देवेंद्र फडणवीस कसं पाठिंबा देतात, रवींद्र चव्हाण कसं पाठिंबा देतात हे दिसून येणार आहे. आगामी काळात राजकारण रंगणार आहे. जर कपिल पाटील यांना जर भारतीय जनता पार्टीचे संचालक मंडळात 8 आहेत आणि 5 जर शिंदे सेनेचे आहेत, एकनाथ शिंदे यांचं आहे आणि महायुती म्हणून जर बँकेवर भारतीय जनता पार्टीला वर्चस्व ठेवायचं असेल तर अध्यक्षस्थान हे भारतीय जनता पार्टीकडे आणि उपाध्यक्षपद हे सेनेकडे जाईल असं एकूण चित्र आहे. बघूया आता राजकारणाच्या दृष्टीनं कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस निर्णय घेतात किंवा एकनाथ शिंदे निर्णय घेतात. कारण भूमिपुत्रांना संपवण्याचा डाव हा नेहमीच राजकीय लोकांनी वरिष्ठ पातळीवर ठेवलेला आहे. तथाकथित उच्चवर्गीय जी काही दोन नेते आहेत, उच्चकर्य नेतृत्व आहे, त्यांनी कधीच ठाणे जिल्ह्यावर येथील मागरी समाज असेल, येथील कुणबी समाज असेल किंवा बहुजन समाज असेल, मग SC ST समाज असेल यांना मोठं होऊ दिलं नाही आणि जिल्ह्यावर इतर लोकांचंच वर्चस्व ठेवलेलं आहे. मग बँकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला आगामी काळात जर खासदार म्हणून निवडून आणणं, भारतीय जनता पार्टीचे खासदार 4ही ठिकाणी जर निवडून आणायचं असेल तर त्यांना कपिल पाटलासारख्या एक सक्षम अशा पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला उभं करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस निर्णय घेतात का हा आता प्रश्न निर्माण आहे. का भूमिपुत्राला ताकद
देवेंद्र फडणवीस देतील का आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होईल का, या संदर्भात आपली भूमिका काय कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.